नमस्कार मित्रांनो, आज आपण MRTP ॲक्ट 1966चे चॅप्टर वाईज MCQ पाहणार आहोत. मागील लेक्चरला जसा तुम्ही प्रतिसाद दिला त्यासाठी धन्यवाद. आणि तुमच्या मागणीतूनच आज हे MCQ लेक्चर आपण घेत आहोत. ठीक आहे, तर चला सुरू करूया MRTP ॲक्ट 1966चे चॅप्टर वाईज MCQ. ठीक आहे, तर आपला पहिला चॅप्टर होता प्रिलिमिनरी. ठीक आहे, याच्यामध्ये पहिला MCQ आहे द MRTP ॲक्ट 1966 एक्सटेंडेड टू. ओके, ऑप्शन ए आहे ओनली मुंबई अँड पुणे, ऑप्शन बी आहे द होल स्टेट ऑफ महाराष्ट्र, ऑप्शन सी ओनली अर्बन एरियाज ऑफ महाराष्ट्र, ऑप्शन डी महाराष्ट्र अँड गोवा. जसा आपण स्टडी केला तर हा MMRDA ॲक्ट लागू कधीपासून झाला होता तर 11 जानेवारी 1967 पासून लागू झाला होता आणि लागू पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला होता. ठीक आहे, द होल स्टेट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, पुढं हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे. यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही क्षेत्रांचा समावेश होतो. ठीक आहे, पुढं दुसरा क्वेश्चन आहे विच सेक्शन ऑफ द ॲक्ट कंटेन्स द डेफिनेशन ऑफ व्हेरियस आयटम्स और वेरियस टर्म्स. ओके, सेक्शन 1, सेक्शन 3, सेक्शन 2 और सेक्शन 10. ठीक आहे, काय विचारले तर विच सेक्शन ऑफ द आर्टिकल कंटेन वेरियस डेफिनेशन. आपण वेरियस ज्या डेफिनेशन बघितल्या त्या कोणत्या चॅप्टरमध्ये बघितल्या, चॅप्टरच्या कोणत्या सेक्शनमध्ये बघितल्या तर आपण चॅप्टर फर्स्टच्या सेक्शन 2 मध्ये आपण काय बघितल्या, डेफिनेशन बघितल्या. ठीक आहे, चॅप्टर फर्स्ट आपला प्रिलिमिनरी होता. ठीक आहे, ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे, तर कोणत्याही कायद्यातील कलम 2 मध्ये त्या कायद्यातील वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शब्दांच्या व्याख्या दिलेल्या असतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 काय आहे तर ॲज पर सेक्शन 2(2) ॲमेनिटीज डज नॉट इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, तर सेक्शन 2(2) नुसार ॲमेनिटीजमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी येत नाहीत. ठीक आहे, स्ट्रीट लाइटिंग, वाटर सप्लाय, प्रायव्हेट पार्किंग इनसाइड अ फ्लॅट और ओपन स्पेसेस. तर जसं की आपण स्टडी केला त्यानुसार प्रायव्हेट पार्किंग इनसाइड फ्लॅट हे ॲमेनिटीजमध्ये येत नाही. फ्लॅट ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आली. ठीक आहे, तर त्याच्यामधला कोणताही प्रायव्हेट पार्किंग वगैरे याची कन्सेप्ट त्या ॲमेनिटीजमध्ये दिलेली नाही MRTP ॲक्टच्या. ठीक आहे, ऑप्शन सी याचं राईट आन्सर आहे. ॲम्युनिटी म्हणजे सार्वजनिक सुविधा, मग त्याच्यामध्ये रस्ते आले, पाणी पुरवठा, वीज आणि उद्याने यांचा यात समावेश होतो, पण खाजगी पार्किंगचा त्याच्यामध्ये समावेश होत नाही. पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे बिल्डिंग ऑपरेशन्स इन्क्लूड्स विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तर बिल्डिंग ऑपरेशनमध्ये खालीलपैकी कोणत्या ॲक्टिव्हिटीज येतात. ठीक आहे, ऑप्शन ए इरेक्शन और रीइरेक्शन ऑफ अ बिल्डिंग, ऑप्शन बी स्ट्रक्चरल अल्टरेशन्स, ऑप्शन सी एनी मटेरियल चेंज इन अ बिल्डिंग और ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव. तर जसं की आपण स्टडी केला होता तर याचा आन्सर काय, ऑल ऑफ द अबाव. म्हणजेच काय, याच्यामध्ये जे बिल्डिंग ऑपरेशन्स येतात त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं तर इमारतीचे बांधकाम पण त्याच्यामध्ये असतं, त्यात मोठे बदल करणे किंवा पुनर्रचना करणे या सर्व गोष्टी ज्यावरील 3 ऑप्शनमध्ये दिलेत या तिन्ही ऑप्शन याच्यामध्ये येतात, बिल्डिंग ऑपरेशनमध्ये येतात. सो याचं राईट आन्सर काय, ऑप्शन डी. पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे डेव्हलपमेंट ॲज डिफाइन्ड इन सेक्शन 2(7) इन्क्लूड्स. ओके, डेव्हलपमेंट ही टर्म कशामध्ये डिफाईन केली तर सेक्शन 2 त्याच्या 7व्या कलमामध्ये डेव्हलपमेंट ही टर्म डिफाईन केलेली आहे. तर त्या डेव्हलपमेंटमध्ये काय काय येतं ही डेफिनेशन आपण थेरी क्लासमध्ये इम्पॉर्टंट म्हणून मार्क केली होती. ठीक आहे, तर डेव्हलपमेंटमध्ये काय काय येतं तर मायनिंग ऑपरेशन, इंजिनिअरिंग ऑपरेशन्स, मेकिंग एनी मटेरियल चेंज इन यूज ऑफ एनी लँड. हे वरील तिन्ही ऑप्शन या डेव्हलपमेंट या डेफिनेशनमध्ये येतात. ठीक आहे, तर याचा आन्सर काय आहे, ऑल ऑफ द अबाव. काय आहे स्पष्टीकरण पाहू तर जमिनीवर बांधकाम करणे, खाणकाम करणे किंवा जमिनीचा वापर बदलणे. उदाहरणार्थ शेतीची जी जमीन आहे तिला रहिवासी करणे. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झालं. एटसेट्रा काय होतं डेव्हलपमेंटचे काय आहेत, याला डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे
तर हु इज अ ओनर अंडर MRTP ॲक्ट. MRTP ॲक्टनुसार ओनर कोण असतं? ठीक आहे. अ पर्सन रिसिविंग रेंट फॉर द लँड, अन एजंट और ट्रस्टी ऑफ द ओनर, और अ मॉर्टेजी इन पजेशन, और ऑल ऑफ द अबाव. तर ओनर कोण असतं MRTP ॲक्टनुसार? तर अ पर्सन रिसिविंग रेंट, तो पण ओनर असतो. अन एजंट और ट्रस्टी ऑफ ओनर, तो पण ओनर असतो. पुढं अ मॉर्टेज इन अ पजेशन, मॉर्टेजी इन अ पजेशन, तो पण ओनर असतो. तर याच्यानुसार ऑल ऑफ द अबाव हा आपला ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. मालक म्हणजे केवळ मूळ मालकच नाही, तर तो भाडे जो स्वीकारतो किंवा ज्याच्याकडे जमिनीचा ताबा आहे अशा सर्वांना या कायद्यानुसार मालक मानले जाते. ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट MCQ आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो. ठीक आहे. पुढं फ्लोअर स्पेस इंडेक्स इज अ रेशो ऑफ. जो FSI असतो त्याला काय म्हणतो? फ्लोअर स्पेस इंडेक्स. हा कशाचा रेशो आहे? ठीक आहे. ही टर्मिनॉलॉजी बिल्डिंग मटेरियलमध्ये सुद्धा आहे, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंगमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. तर फ्लोअर स्पेस इंडेक्स काय असतं? तर इट इज अ रेशो ऑफ टोटल बिल्टअप एरिया डिवायडेड बाय टोटल बिल्टअप एरिया टू द टोटल प्लॉट एरिया. ठीक आहे. म्हणजे काय? सपोज हा आपला प्लॉट आहे, XYZ हा प्लॉट आहे. या प्लॉटचा जो पण एरिया आहे त्याच्यामध्ये आपण टोटल किती बिल्टअप एरिया केला. ठीक आहे. म्हणजे हा रेशो काय असतं? बिल्टअप एरिया अपॉन टोटल एरिया ऑफ अ प्लॉट, याचा जो रेशो आहे त्याला आपण FSI म्हणजेच काय? फ्लोअर स्पेस इंडेक्स असं म्हटलं जातं. हा काय आहे? FSI म्हणजेच काय? टोटल बिल्टअप एरिया डिवायडेड बाय टोटल प्लॉट एरिया. याला काय म्हटलं जातं? फ्लोअर स्पेस इंडेक्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. FSI म्हणजे तुमच्या प्लॉटच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत तुम्ही किती चौरस फूट बांधकाम करू शकता याचे गुणोत्तर. याचा आन्सर काय? ऑप्शन A. आता पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड अ लोकल ऑथॉरिटी. खालीलपैकी कुणाला लोकल ऑथॉरिटी म्हटलं जातं? ठीक आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल, नगरपंचायत. तर जसं की आपण जो ॲक्ट पाहिला होता प्रिव्हियस लेक्चरमध्ये, तर त्यानुसार म्युनिसिपल कॉर्पोरेशनला पण लोकल ऑथॉरिटी म्हटलं जातं. त्या स्थानिक याच्यानुसार जे तिथलं कॉर्पोरेशन असेल त्याला आपण काय म्हटलं जातं? लोकल ऑथॉरिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल किंवा मग म्युनिसिपल काउन्सिल असेल किंवा नगरपंचायत असेल, हे ऑल ऑफ द अबाव हे ऑप्शन याचा करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. स्पष्टीकरण, स्थानिक स्वराज्य संस्था जसे की महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल, यांना लोकल ऑथॉरिटी असं म्हटलं जातं. पुढं क्वेश्चन नंबर 9 काय आहे? तर ऑपरेशनल कन्स्ट्रक्शन रेफर्स टू कन्स्ट्रक्शन बाय विच डिपार्टमेंट. ठीक आहे. क्वेश्चन असा आहे, ऑपरेशनल कन्स्ट्रक्शन रेफर्स टू कन्स्ट्रक्शन बाय विच डिपार्टमेंट. ठीक आहे. ऑप्शन आहे प्रायव्हेट बिल्डर्स, सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट्स, और हाऊसिंग सोसायटीज, नन ऑफ द अबाव. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन B, सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. रेल्वे असो, विमानतळ असो किंवा बंदरे यांसारखी जी सरकारी विभागांच्या अत्यावश्यक बांधकामाला ऑपरेशनल कन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट, ऑपरेशनल कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? तर मग रेल्वे असेल किंवा विमानतळ असेल किंवा बंदरे असेल, जे पण सरकारी विभाग आहेत त्याच्यामध्ये जे अत्यावश्यक बांधकाम जे असतात त्याला आपण ऑपरेशनल कन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. आणि ऑपरेशनल जे कन्स्ट्रक्शन आहे ते कोणत्या डिपार्टमेंटचं असू शकतं? तर मग ते सेंट्रल और स्टेट दोन्हीचं पण असू शकतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9चं करेक्ट ऑप्शन आहे B. क्वेश्चन नंबर 10 आहे आपल्यासमोर. तो असा आहे, व्हॉट इज अ प्लॅनिंग ऑथॉरिटी अंडर सेक्शन 219. ठीक आहे. सेक्शन 219 नुसार प्लॅनिंग ऑथॉरिटी कोण आहे? ठीक आहे. ओनली सिडको, ऑप्शन 1 ओनली सिडको, ऑप्शन 2 लोकल ऑथॉरिटी और अ स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी, ऑप्शन C ओनली द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, ऑप्शन D ओनली द चीफ मिनिस्टर. तर याच्यानुसार अ लोकल ऑथॉरिटी और स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी जी असते ती काय असते? आपली प्लॅनिंग ऑथॉरिटी असते. जसं की आपण ॲक्ट जो स्टडी केला त्यानुसार लोकल ऑथॉरिटी कोण किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी कोण असते? जी पण आपली लोकल ऑथॉरिटी आहे ती काय असते? प्लॅनिंग ऑथॉरिटी असते. ठीक आहे. जे नियोजन करतात, मग जसं की महानगरपालिका किंवा विशेष प्राधिकरण जसे MMRD असेल किंवा PMRD असेल, जे पण नियोजन करतात त्यांना आपण प्लॅनिंग ऑथॉरिटी असं म्हटलं जातो.
ठीक आहे. पुढं क्वेश्चन 11. लँड अंडर द MITP ॲक्ट इन्क्लूड. MITP ॲक्टमध्ये लँडमध्ये काय काय येतं, ठीक आहे. तर बेनिफिट्स टू अराइज आउट ऑफ लँड, थिंग्स अटॅच्ड टू द अर्थ, थिंग्स परमनंटली फास्टन्ड टू एनिथिंग अटॅच्ड टू अर्थ, ऑल ऑफ द अबाव. जसं की आपण डेफिनेशन बघितली होती मागच्या ॲक्टमध्ये, तर त्याच्यामध्ये काय होतं, लँड मग त्याचा वरचा पोर्शन असेल, त्याची डेप्थ असेल आणि लँडसोबत अटॅच असणारे सगळे, मग लँड असतील म्हणजे ट्री असेल किंवा अदर जे पण असेल ते सगळं लँड या टर्मिनॉलॉजीमध्ये येतं अकॉर्डिंग टू MITP ॲक्ट. तर ठीक आहे, याचा ऑप्शन राईट काय असेल, ऑल ऑफ द अबाव. ठीक आहे. जमिनीच्या व्याख्येत केवळ जमीनच नाही तर जमिनीशी जोडलेल्या सर्व गोष्टी आणि त्यापासून मिळणारे फायदे यांचाही समावेश होतो. ठीक आहे, लँडच्या टर्मिनॉलॉजीमध्ये. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 तो काय म्हणतो, तर ॲग्रिकल्चर इन्क्लूड्स विच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, आपण लँड बघितलं, आता ॲग्रिकल्चरमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी असतात, तर हॉर्टिकल्चर ऑर पोल्ट्री फार्मिंग, ब्रीडिंग ऑर लाईव्हस्टॉक अँड बीज, यूज ऑफ लँड ॲज अ ग्रेझिंग लँड, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव. तर याचं राईट जे आन्सर असणार आहे ते ऑल ऑफ द अबाव असणार आहे. ठीक आहे. तर शेती या व्याख्येत फलोत्पादन म्हणजेच हॉर्टिकल्चर, पशुपालन, कुक्कुटपालन आणि कुरणक्षेत्र यांचा समावेश होतो. ठीक आहे, ऑप्शन 12 म्हणजे क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आहे ऑल ऑफ द अबाव. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, पुढं काय, क्वेश्चन नंबर 14 आहे हेरिटेज बिल्डिंग मीन्स अ बिल्डिंग विच इज ऑफ. हेरिटेज बिल्डिंग म्हणजे कोणती बिल्डिंग. ठीक आहे, अ हेरिटेज बिल्डिंग मीन्स अ बिल्डिंग विच इज ऑफ हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स, आर्किटेक्चरल और कल्चरल इम्पॉर्टन्स, इन्व्हायरमेंटल इम्पॉर्टन्स और ऑल ऑफ द अबाव. तर याचं राईट आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबाव. हेरिटेज बिल्डिंग म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये ऐतिहासिक, वास्तुशिल्पीय आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या इमारतीला हेरिटेज बिल्डिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. आता क्वेश्चन 15 काय सांगतो, तर स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी इज अपॉइंटेड अंडर विच सेक्शन. जी पण स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे खालीलपैकी कोणत्या सेक्शननुसार अपॉइंट केली जाते. ठीक आहे, सेक्शन 40, सेक्शन 2, सेक्शन 113 और सेक्शन 160. तर जी पण स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे सेक्शन 40 नुसार काय केली जाते, अपॉइंट केली जाते. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, सेक्शन 40 नुसार आपण स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करतो, अपॉइंट करतो. ठीक आहे. जेव्हा सरकारला एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी उदाहरणार्थ नवीन शहर, ठीक आहे, वेगवेगळे नियोजन करायचे असते तेव्हा कलम 40 नुसार SPA म्हणजे स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीची नेमणूक केली जाते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन 16 काय म्हणतो, डज ऑक्युपायर इन्क्लूड अ रेंट फ्री टेनंट. डज ऑक्युपायर इन्क्लूड अ रेंट फ्री टेनंट. याचं ऑप्शन आहे A yes, B no, ऑप्शन C only if he is a relative, or D only if he stays for 10 years. तर MITP ॲक्टमध्ये असं कोणतंच 10 इयर किंवा रिलेटिव्ह असं कोणतंच मेन्शन केलेलं नाही आहे. तर याचं राईट आन्सर असणार आहे ऑक्युपायर इन्क्लूड अ रेंट फ्री टेनंट, तर यस. ओके, जो कोणी जमिनीचा किंवा इमारतीचा प्रत्यक्ष वापर करत आहे मग तो भाडे देत असो वा नसो त्याला ऑक्युपायर असं मानलं जातं MITP ॲक्टनुसार. ओके, क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन 17 काय सांगतो, तर रेग्युलेशन्स कोणी बनवतात. ओके, तर क्वेश्चन ऑप्शन A आहे द हायकोर्ट, द प्लॅनिंग ऑथॉरिटी अंडर दिस ॲक्ट MITP ॲक्ट, द प्रायव्हेट कन्सल्टंट और द पोलीस. तर याचा राईट आन्सर आहे द प्लॅनिंग ऑथॉरिटी. ओके, पुढं क्वेश्चन नंबर 18. रिजनल प्लॅन रेफर्स टू अ प्लॅन प्रिपेअर्ड अंडर विच चॅप्टर. ठीक आहे, रिजनल प्लॅन कोणत्या चॅप्टरनुसार बनवला जातो. ठीक आहे, तर कोणत्या चॅप्टरमध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, चॅप्टर 1 प्रिलिमिनरी आहे, चॅप्टर 2 काय आहे, रिजनल प्लॅन. तर याचं राईट आन्सर काय असणार आहे, चॅप्टर 2. ठीक आहे, पुढं
रिजनल प्लॅन म्हणजेच प्रादेशिक योजना तयार करण्याची तरतूद कायद्याच्या दुसऱ्या अध्यायात चॅप्टर 2 मध्ये दिलेली आहे. ओके. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन 19 काय म्हणतो? टाउन प्लॅनिंग स्कीम टीपी स्कीम इज अ प्रिपेअर्ड अंडर विच चॅप्टर. जी पण टाउन प्लॅनिंग स्कीम असते ती कोणत्या चॅप्टरनुसार प्रिपेअर केली जाते? ठीक आहे. चॅप्टर 5, चॅप्टर 2, चॅप्टर 1 और चॅप्टर 4. तर याचं राईट आन्सर असणार आहे टाउन प्लॅनिंग स्कीम जी आहे ती चॅप्टर 5 नुसार प्रिपेअर केली जाते. ओके. जमिनीचे छोटे प्लॉट पाडून त्यांचे नियोजन करण्याची जी काय स्कीम आहे त्याला आपण टीपी स्कीम म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम असं म्हटलं जातं आणि कलम 60 नुसार चॅप्टर 5च्या कलम 60 नुसार ही डिझाईन केली जाते. ओके. पुढं क्वेश्चन नंबर 20. एनी मटेरियल चेंज इन द यूज ऑफ लँड इज कन्सिडर्ड. जो पण लँडमध्ये मटेरियल चेंज केला जातो तो त्याला काय कन्सिडर केलं जातं? ओके. तर मेंटेनन्स, डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर ऑर रिनोव्हेशन. तर याचं राईट आन्सर आहे डेव्हलपमेंट. तर काय, जर तुम्ही जमिनीचा वापर बदलला, उदाहरणार्थ रिकाम्या जागी पार्किंग सुरू केली किंवा घराचं दुकान केलं, जमिनीचा वापर बदलला, ठीक आहे, तर काय होतं, तर कायद्यानुसार त्याला डेव्हलपमेंट मानलं जातं आणि त्यासाठी परवानगी लागते. पण काय, त्यासाठी परवानगी लागते. ओके, ठीक आहे. याचा राईट आन्सर काय आहे? डेव्हलपमेंट. तर इथंपर्यंत आपण काय बघितलं, जो पण आपला पहिला चॅप्टर होता, पहिला चॅप्टर आपला कोणता होता? तर प्रिलिमिनरीमध्ये जे पण इम्पॉर्टंट MCQ वाटले, ठीक आहे, ते आपण 20 MCQ प्रिलिमिनरी चॅप्टर 1 मधून बघितले. आता आपला चॅप्टर नंबर 2 काय होता? रिजनल प्लॅन. ठीक आहे. रिजनल प्लॅनमध्ये आपण सेक्शन्स बघितले. सेक्शन्स 3 पासून 20 पर्यंत म्हणजे कलम 3 पासून 20 पर्यंत आपला रिजनल प्लॅन काय होतो? व्हॅलिड होतो. ठीक आहे. तर आता आपण रिजनल प्लॅन मधले जे पण इम्पॉर्टंट MCQ आहेत ते पाहू. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे, हू हॅज द पॉवर टू डिक्लेअर एनी एरिया इन द स्टेट टू बी अ रिजन फॉर द पर्पज ऑफ द ॲक्ट. ठीक आहे. ऑप्शन आहे द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, द स्टेट गव्हर्नमेंट, द म्युनिसिपल कमिशनर, द प्लॅनिंग ऑथॉरिटी. तर याचा राईट आन्सर आहे स्टेट गव्हर्नमेंट. एखाद्या क्षेत्राला म्हणजे रिजनला रिजन म्हणून घोषित करण्याचा अधिकार केवळ फक्त आणि फक्त राज्य सरकारला असतो. कुणाला असतो? स्टेट गव्हर्नमेंटला असतो. कोणताही रिजन कोण घोषित करतं? तर सेक्शन 3 नुसार राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट एखादं रिजन घोषित करतं, त्याच्या बाउंड्रीज फिक्स करतं आणि हे सरकार हे राजपत्रित म्हणजे गॅझेट अधिसूचनेद्वारे जाहीर करतं. ओके, क्वेश्चन नंबर 1 झाला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? तर अ रिजनल प्लॅनिंग बोर्ड कन्सिस्ट ऑफ अ चेअरमॅन अँड हाऊ मेनी मेंबर्स. रिजनल प्लॅनिंग बोर्डमध्ये चेअरमन आणि किती मेंबर असतात? जसं आपण रिजनल प्लॅनिंग बोर्डची जी लोकल अथॉरिटीज कमिटी बघितली तर त्याच्यामध्ये आपण पाहिले 4 मेंबर असतात आणि सेक्शन 4 नुसार पाहिलं की त्याच्यामध्ये 4 मेंबर असतात. सेक्शन 5 ते 11 याच्यामध्ये त्याची टीम असते. ठीक आहे. त्या टीममध्ये किती मेंबर असतील हे मेन्शन नाहीये, त्यामुळे याचं राईट आन्सर काय असणार आहे? ॲज मेनी ॲज स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट. ओके, ऑप्शन सी असणार आहे याचं राईट आन्सर, ॲज मेनी ॲज स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट. रिजनल प्लॅनिंग बोर्ड कन्सिस्ट ऑफ चेअरमन अँड हाऊ मेनी मेंबर्स. चेअरमन अँड हाऊ मेनी मेंबर्स, किती मेंबर असतात? तर ॲज मेनी ॲज स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंट. ओके, रिजनल प्लॅनिंग बोर्डाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची संख्या राज्य सरकार निश्चित करते आणि त्यांची नियुक्तीही राज्य सरकारच करते. ओके, पुढं क्वेश्चन 3 काय म्हणतो? अंडर सेक्शन 14 व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन प्रिपेरिंग अ रिजनल प्लॅन. ठीक आहे. सेक्शन 14 अंतर्गत पहिली स्टेप काय येते म्हणजे रिजनल प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी? प्रिपेरिंग अ प्लॅन, कॅरिंग आउट अ सर्वे अँड प्रिपेरिंग ड्राफ्ट प्लॅन, डिमॉलिशिंग ओल्ड बिल्डिंग्स ऑर सेलिंग लँड टू डेव्हलपर्स. तर याचा राईट आन्सर आहे कॅरिंग आउट अ सर्वे अँड प्रिपेरिंग ड्राफ्ट प्लॅन. ओके, कोणताही प्लॅन तयार करण्यापूर्वी त्या क्षेत्राचे सर्वेक्षण म्हणजे सर्वे करणं आणि त्यानंतर मसुदा म्हणजे ड्राफ्ट प्लॅन तयार करणं ही पहिली वैधानिक पायरी असते आणि सेक्शन नंबर 14 नुसार हे केलं जातं. पुढं द ड्राफ्ट रिजनल प्लॅन इज पब्लिश्ड
टू इन्व्हाइट ऑब्जेक्शन्स फ्रॉम द पब्लिक टू पब्लिक फॉर अ पिरियड ऑफ. ओके, क्वेश्चन असा आहे, द ड्राफ्ट ऑफ रिजनल प्लान इज पब्लिश्ड टू इन्व्हाइट ऑब्जेक्शन फ्रॉम द पब्लिक फॉर अ पिरियड ऑफ 15 days, 13 days, 120 days और 1 year. तर याचं राईट आन्सर आहे, पब्लिकला जे पण ऑब्जेक्शन घेण्यासाठी किंवा त्यांच्या मागण्या अथॉरिटीपर्यंत पोहोचवण्यासाठी 120 days म्हणजे 4 मंथचा कालावधी दिला जातो. ठीक आहे, ऑप्शन सी इज राईट आन्सर. लोकांच्या हरकती किंवा सूचना मागवण्यासाठी मसुदा प्रसिद्ध केल्यापासून साधारणपणे 4 महिने म्हणजे 120 दिवस एवढा वेळ दिला जातो. ओके, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5 काय म्हणतो, विच सेक्शन अलाउज द स्टेट गव्हर्नमेंट टू मॉडिफाय और विच सेक्शन अलाउज द स्टेट गव्हर्नमेंट टू मॉडिफाय और रिवोक अ सँक्शन्ड रिजनल प्लान. सँक्शन्ड रिजनल प्लान जो आहे त्याला मॉडिफाय किंवा रिवोक करायसाठी कोणतं सेक्शन परवानगी देतं, तर अकॉर्डिंग टू सेक्शन 20 नुसार आपण मंजूर झालेल्या प्रादेशिक योजनेत काही बदल करायचे असतील किंवा ती रद्द करायची असेल तर सरकार कलम 20 मधील अधिकारांचा वापर करतं. ओके, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन काय म्हणतोय, विच सेक्शन प्रोव्हाइड फॉर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. रिजनल प्लॅनिंग बोर्डसाठी कॉन्स्टिट्यूशन कोणतं सेक्शन प्रोव्हाइड करतं, सेक्शन 10, सेक्शन 4, सेक्शन 12 और सेक्शन 2. जसं की आपण पाहिलं, सेक्शन 4 काय म्हणतं, तर कंटेंट ऑफ अ रिजनल प्लॅन म्हणजेच काय, तर कॉन्स्टिट्यूशनल ऑफ द रिजनल प्लॅन सेक्शन 4 काय करतं, प्रोव्हाइड करतं. पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू हॅज द फायनल ऑथॉरिटी टू डिझॉल्व द रिजनल प्लॅनिंग बोर्ड. रिजनल प्लॅनिंग बोर्ड डिझॉल्व करण्याची जी फायनल ऑथॉरिटी आहे ती कोण असतं, द चेअरमन, द म्युनिसिपल कमिशनर, द स्टेट गव्हर्नमेंट और द प्राईम मिनिस्टर. तर याचं राईट आन्सर आहे द स्टेट गव्हर्नमेंट. ज्या राज्य सरकारने बोर्डाची स्थापना केली आहे त्याच सरकारला ते बरखास्त करण्याचा अधिकार असतो. पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ सर्वे कंडक्टेड अंडर सेक्शन 7. सेक्शन 7 नुसार आपण जो सर्वे करतो तर त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं, टू कलेक्ट प्रॉपर्टी टॅक्स, टू प्रिपेअर अ सोशो इकॉनॉमिक अँड फिजिकल प्रोफाइल ऑफ अ region, to conduct the number of trees, to identify illegal resident. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, टू प्रिपेअर अ सोशिओ इकॉनॉमिक अँड फिजिकल प्रोफाइल ऑफ अ रिजन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, अकॉर्डिंग टू द सेक्शन 12 इन अ रिजनल प्लान मस्ट allocate लँड फॉर रेसिडेन्शियल अँड इंडस्ट्रियल यूज, ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट झोन्स, कन्झर्वेशन ऑफ हॉर्टिकल अँड मॉन्युमेंट्स. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबाव. पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ लॉंग इज अ पिरियड गिवन फॉर पब्लिक ऑब्जेक्शन आफ्टर पब्लिशिंग द ड्राफ्ट ऑफ रिजनल प्लान. हा क्वेश्चन रिपीट झाला आहे पण असो रिव्हिजनसाठी घेऊ आपण. हाऊ लॉंग इज द पिरियड गिवन फॉर द पब्लिक ऑब्जेक्शन आफ्टर पब्लिशिंग द ड्राफ्ट ऑफ रिजनल प्लान. त्याचं राईट आन्सर आहे 120 days. काय आहे, 120 days म्हणजेच 4 महिने. कलम 16 नुसार मसुदा आराखड्यावर हरकती नोंदवण्यासाठी जनतेला 120 दिवस म्हणजे 4 महिने वेळ दिला जातो. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, हू अपॉइंटेड द टाउन प्लॅनिंग ऑफिसर फॉर द बोर्ड. बोर्डसाठी जो टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे तो कोण अपॉइंट करतं, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, द स्टेट गव्हर्नमेंट, द प्लॅनिंग बोर्ड इटसेल्फ, द पब्लिक थ्रू वोटिंग. त्याचं राईट आन्सर आहे द स्टेट गव्हर्नमेंट. ओके, तांत्रिक कामांसाठी राज्य सरकार तज्ज्ञ अशा नगररचना अधिकाऱ्याची म्हणजे टाउन प्लॅनिंग ऑफिसरची नियुक्ती करतं. कोण करतं, राज्य सरकार. नेक्स्ट क्वेश्चन, सेक्शन 18 ऑफ द ॲक्ट इम्पोजेस रेस्ट्रिक्शन ऑन. ठीक आहे, MRTP ॲक्टच्या सेक्शन 18 नुसार कशावरती रेस्ट्रिक्शन आहेत, पॉलिटिकल रॅलीज, चेंज ऑफ यूज ऑफ लँड और डेव्हलपमेंट विदाउट परमिशन, सेल ऑफ प्रायव्हेट कार्स और फॉरेन ट्रॅव्हल. तर याचा राईट आन्सर आहे चेंज ऑफ यूज ऑफ लँड और डेव्हलपमेंट विदाउट परमिशन. ठीक आहे, एखादा रिजनल प्लॅनचे काम सुरू झाले की
परवानगीशिवाय जमिनीचा वापर बदलण्यास किंवा त्यावरील नवीन बांधकाम करण्यास कलम 18 नुसार मनाई केली असते. पुढं, अ रिजनल प्लॅनिंग बोर्ड इज अ कन्सिडर्ड अ regional planning board is a considered a dash dash body, private partnership body, corporate with perpetual succession, temporary NGO or voluntary group. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, बॉडी कॉर्पोरेट विथ परपेच्युअल सक्सेशन. हे एक वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी असून त्याला स्वतःची मुद्दा म्हणजे स्वतःचा जो मुद्दा आहे, स्वतःची मुद्रा स्वतःचं जे मुद्रा आहे असते आणि ते कायद्याने स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवते. ओके, क्वेश्चन काय होता आपला, अ रिजनल प्लॅनिंग बोर्ड इज अ कन्सिडर्ड अ बॉडी कॉर्पोरेट विथ परपेच्युअल सक्सेशन. याला ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे, त्या बॉडीला स्वतःची मुद्रा म्हणजेच काय असतं, स्टॅम्प असतो. ओके, नेक्स्ट, द एक्सपेन्सेस incurred by the regional planning board are borne by World Bank, the state government, local land owners, private bank. तर याचं राईट आन्सर आहे द स्टेट गव्हर्नमेंट. बोर्डाचा सर्व प्रशासकीय आणि नियोजनाचा खर्च राज्य सरकारकडून केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which section allows the state government to modify a sanctioned regional plan. जो पण सँक्शन झालेला रिजनल प्लॅन आहे तो कोणत्या सेक्शननुसार मॉडिफाय केला जातो, तर ऑप्शन बी सेक्शन 20 नुसार मॉडिफाय केला जातो. मंजुरी मिळालेल्या आराखड्यात काही बदल करायचे असल्यास सरकार कलम 20 मधील अधिकारांचा वापर करते. नेक्स्ट, क्वेश्चन आहे, द रिजनल प्लॅन कम्स इनटू ऑपरेशन ऑन. जो पण रिजनल प्लॅन आहे तो कधीपासून ऑपरेशनमध्ये आला, द डेट ऑफ द सर्वे, द डेट स्पेसिफाईड इन द स्टेट गॅझेट नोटिफिकेशन, द डे द बोर्ड इज फॉर्म्ड, द न्यू इयर्स डे. तर ऑप्शन बी याचं राईट आन्सर आहे द डेट स्पेसिफाईड इन द स्टेट गॅझेट नोटिफिकेशन. राज्य सरकारने राजपत्रात म्हणजे गॅझेटमध्ये जी तारीख दिली असेल त्या दिवसापासून आराखडा अंमलात येतो. नेक्स्ट, एनी पर्सन हू कॉन्ट्राव्हिन्स द रेस्ट्रिक्शन्स अंडर सेक्शन 18 इज लायबल फॉर अ सिंपल वॉर्निंग, लीगल पेनल्टीज अँड पॉसिबल रिमूव्हल ऑफ अ कन्स्ट्रक्शन, नो ॲक्शन और कॅश रिवॉर्ड. तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, लीगल पेनल्टीज अँड पॉसिबल रिमूव्हल ऑफ कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, नियमांचे उल्लंघन करून केलेले बांधकाम अनधिकृत ठरवले जाते आणि ते पाडले जाऊ शकते. नेक्स्ट, व्हॉट डॉक्युमेंट्स फॉर्म अ पार्ट ऑफ अ रिजनल प्लॅन, ओनली अ लिस्ट ऑफ नेम्स, मॅप्स, लँड यूज रिपोर्ट्स अँड एक्सप्लेनेटरी नोट्स, पर्सनल बँक डिटेल्स ऑफ ऑफिसर और ओनली फोटोज ऑफ द सिटी. त्याचा राईट आन्सर आहे मॅप्स, लँड यूज रिपोर्ट्स अँड एक्सप्लेनेटरी नोट्स. आराखड्यात नकाशांसोबतच जमिनीचा वापर कसा करावा याचे सविस्तर अहवाल जोडलेले असतात. नेक्स्ट, कॅन अ रिजनल प्लॅनिंग बोर्ड इंटर इनटू एनी लँड फॉर पर्पज ऑफ सर्वे. याचं राईट आन्सर आहे यस, आफ्टर गिविंग रिजनेबल नोटीस टू द ऑक्युपायर. ठीक आहे, नियोजनासाठी सर्वेक्षण करताना बोर्डाचे अधिकारी जमिनीवर किंवा इमारतीत प्रवेश करू शकतात, परंतु त्यासाठी आगाऊ नोटीस देणे आवश्यक आहे. ती किती, 24 तास, ॲटलिस्ट 24 तास अगोदर तरी नोटीस देणं गरजेचं आहे, 24 आर. ओके, नेक्स्ट, आता आपण चॅप्टर 2 चे जे 20 इम्पॉर्टंट MCQ आहे ते पाहिले. आता चॅप्टर 3, जो आपला चॅप्टर 3 आहे तो आहे डेव्हलपमेंट प्लॅन. त्याच्यातले जे इम्पॉर्टंट जे MCQ आहेत ते आपण पाहू. ठीक आहे, डेव्हलपमेंट प्लॅन जो सेक्शन 21 पासून 31 पर्यंत व्हॅलिड आहे, ठीक आहे, तो आपण पाहू. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1, एव्हरी प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन DP विदिन हाऊ मेनी इयर्स ऑफ इट्स कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, डेव्हलपमेंट प्लॅन
किती म्हणजे त्याचा कॉन्स्टिट्यूशन पासून किती इयरमध्ये प्रिपेअर झाला पाहिजे, 1 इयर, 2 इयर, 3 इयर और 5 इयर. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी 3 इयर. कायद्याच्या कलम 21 नुसार नियोजन प्राधिकरण स्थापन झाल्यापासून 3 वर्षाच्या आत संपूर्ण क्षेत्राचा विकास आराखडा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं बंधनकारक आहे. कधी? नियोजन प्राधिकरण स्थापन झाल्यापासून 3 वर्षाच्या आत डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं गरजेचं असतं. पुढं, विच सेक्शन डील्स विथ द कंटेंट्स ऑफ अ डेव्हलपमेंट प्लॅन. तर सेक्शन सी नुसार म्हणजे सेक्शन 22 नुसार, ऑप्शन नंबर सी सेक्शन 22 नुसार कंटेंट ऑफ अ डेव्हलपमेंट प्लॅन सेक्शन 22 मध्ये येतो. ठीक आहे. कलम 22 मध्ये विकास योजनेत कोणत्या गोष्टी असाव्यात, उदाहरणार्थ रस्ते, झोनिंग, शाळा, दवाखाने याची सविस्तर माहिती दिलेली आहे कलम 22 मध्ये. पुढं, विच इज द स्टँडर्ड ड्युरेशन फॉर विच अ डेव्हलपमेंट प्लॅन इज जनरली प्रिपेअर्ड. ठीक आहे. 5 इयर्स, 10 इयर्स, 20 इयर और 50 इयर. त्याचा राईट आन्सर आहे 20 इयर्स. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकास आराखडा साधारणपणे 20 वर्षाच्या कालावधीसाठी तयार केला जातो. पुढं, बिफोर प्रिपेअरिंग अ डेव्हलपमेंट प्लॅन द प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट पब्लिश अ नोटीस फॉर इट्स डॅश डॅश टू प्रिपेअर सच अ प्लॅन, फेलियर, बजेट, इंटेन्शन और स्टाफ लिस्ट. तर याचा राईट ऑप्शन आहे इंटेन्शन. कलम 23 नुसार विकास योजना बनवण्यापूर्वी तसा इरादा म्हणजे डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन राजपत्रात जाहीर करावा लागतो. कलम 23 नुसार इंटेन्शन. ओके. पुढं, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ झोनिंग इन अ डेव्हलपमेंट प्लॅन? टू इन्क्रीज द लँड प्राइजेस, टू डिवाइड लँड इंटू रेसिडेन्शियल, कमर्शियल अँड इंडस्ट्रियल झोन्स, टू मेक एज्युकेशनल बाउंड्रीज, टू बिल्ड हाय स्पीड रेसिंग ट्रॅक्स. त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, टू डिवाइड द लँड इंटू रेसिडेन्शियल, कमर्शियल अँड इंडस्ट्रियल झोन्स. ठीक आहे. शहरात कुठे लोक राहतील म्हणजे कुठे लोक राहतील रेसिडेन्शियल, कुठे कारखाने असतील इंडस्ट्रियल आणि कुठे दुकाने असतील म्हणजे कमर्शियल, हे ठरवण्यासाठी झोनिंग केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, हू प्रिपेअर्स द ड्राफ्ट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. डेव्हलपमेंट प्लॅनचा ड्राफ्ट कोण बनवतं? द प्रायव्हेट कन्सल्टंट ओनली, द टाउन प्लॅनिंग ऑफिसर ऑफ द प्लॅनिंग ऑथॉरिटी, द पोलीस डिपार्टमेंट, द पब्लिक वर्क डिपार्टमेंट. याचा राईट आन्सर आहे द टाउन प्लॅनिंग ऑफिसर ऑफ द प्लॅनिंग ऑथॉरिटी. नियोजन प्राधिकरणाचा नगररचना अधिकारी तांत्रिक बाबी तपासून हा मसुदा आराखडा तयार करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, अंडर सेक्शन 26 द ड्राफ्ट ऑफ अ डेव्हलपमेंट प्लॅन इज पब्लिश्ड टू इन्व्हाइट ऑब्जेक्शन फॉर अ पिरियड ऑफ. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी 60 दिवस. ठीक आहे. मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जनतेला 7 दिवसांचा वेळ दिला जातो. किती? 60 दिवसांचा. आणि रिजनल प्लॅनमध्ये 120 दिवसांचा, डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये 60 दिवसांचा वेळ दिला जातो. नेक्स्ट, इफ अ प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल्स टू प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन, हू कॅन टेक ओव्हर द टास्क? प्रायव्हेट बिल्डर, द सेंट्रल गव्हर्नमेंट, द स्टेट गव्हर्नमेंट और लोकल सिटीजन कमिटी. त्याचा राईट आन्सर आहे द स्टेट गव्हर्नमेंट, डायरेक्टर ऑफ द टाउन प्लॅनिंग. ओके. पुढं, जर स्थानिक नियोजन प्राधिकरण उदाहरणार्थ नगरपालिका अपयशी ठरले तर राज्य सरकार स्वतः हा आराखडा बनवण्यासाठी जबाबदारी घेऊ शकतं. नेक्स्ट, व्हॉट इज द इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन अंडर सेक्शन 32? इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन काय असतो? अ फायनल प्लॅन फॉर द सिटी, अ टेम्पररी प्लॅन फॉर द पार्ट ऑफ द एरिया, अ प्लॅन ऑफ द ओनली गव्हर्नमेंट बिल्डिंग, अ प्लॅन ऑफ 100 इयर. तर याचा राईट आन्सर आहे अ टेम्पररी प्लॅन ऑफ अ पार्ट ऑफ द एरिया. पूर्ण शहराचा आराखडा बनण्यास वेळ लागत असल्यास एखाद्या महत्त्वाच्या भागासाठी तात्पुरता विकास आराखडा म्हणजे इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन बनवला जाऊ शकतो सेक्शन 32 नुसार. पुढं, डिझायनेशन ऑफ अ लँड फॉर अ पब्लिक पर्पजेस इन्क्लूड रिझर्वेशन ऑफ लँड फॉर. डिझायनेशन ऑफ लँड फॉर पब्लिक पर्पज इन्क्लूड रिझर्वेशन ऑफ लँड फॉर गार्डन्स अँड प्लेग्राउंड्स, हॉस्पिटल अँड मार्केट्स, स्कूल्स अँड फायर स्टेशन. त्याचा राईट ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबाव. सार्वजनिक वापराच्या जमिनी म्हणजेच रिझर्वेशन म्हणजे अशा जागा ज्या बगीचे, मैदाने किंवा सरकारी दवाखान्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. ओके. क्वेश्चन नंबर 11,
Who has the final power to sanction the development plan under section 31? The mayor, the municipal commissioner, the state government or the district collector? त्याचं राईट आन्सर आहे द स्टेट गव्हर्नमेंट. स्थानिक प्राधिकरणाने आराखडा बनवला तरी त्याला अंतिम मंजुरी राज्य सरकारच देते. नेक्स्ट, कॅन अ सँक्शन्ड डेव्हलपमेंट प्लॅन बी मॉडिफाईड? ऑप्शन बी यस. अंडर सेक्शन 37 नुसार आपण मायनर मॉडिफिकेशन करू शकतो. कलम 37 नुसार जर काही छोटे बदल म्हणजेच मायनर मॉडिफिकेशन करायचे असतील तर त्याची विशिष्ट प्रक्रिया कायद्यात दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 13. अ प्लॅनिंग युनिट रेफर्स टू अ स्पेसिफिक एरिया डिफाइंड फॉर प्लॅनिंग विदिन डेव्हलपमेंट प्लॅन. त्याला काय म्हटलं जातं? प्लॅनिंग युनिट असं म्हटलं जातं. नियोजनाच्या सोयीसाठी शहराचे छोटे छोटे भाग पाडले जातात, त्यांना प्लॅनिंग युनिट म्हटलं जातं. नेक्स्ट, व्हॉट हॅपन्स आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन टू प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन अंडर सेक्शन 43? ऑल टॅक्सेस आर कॅन्सल्ड, restriction are imposed on a development of land prices are fixed by the government, construction become free of cost. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. रेस्ट्रिक्शन आर इम्पोज्ड ऑन द डेव्हलपमेंट ऑफ द लँड. ज्या दिवशी डीपी बनवण्याचा इरादा जाहीर होतो त्या दिवसापासून नवीन बांधकामावर निर्बंध येतात जेणेकरून नियोजित आराखड्यात अडथळा येऊ नये. पुढं क्वेश्चन नंबर 15. एफएसआय म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स रूल्स आर पार्ट ऑफ द विच डॉक्युमेंट? हे एफएसआयचे जे रूल्स आहेत ते कोणत्या डॉक्युमेंटचे पार्ट आहे? इन्कम टॅक्स रूल्स, डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन, मोटर व्हेकल ॲक्ट और इंडियन पेनल कोड. त्याचा राईट आन्सर आहे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन DCR. तुम्ही किती बांधकाम करू शकता हे डीपी सोबत जोडलेल्या डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन DCR मध्ये दिलेलं असतं. पुढं सेक्शन 22A डील्स विथ द मॉडिफिकेशन ऑफ अ सबस्टेन्शियल नेचर. व्हॉट डज दिस मीन? Changing the small window, changing the entire zone from a residential to industrial, repairing a building or planting more trees. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. चेंजिंग द इंटायर झोन फ्रॉम द रेसिडेन्शियल टू द इंडस्ट्रियल म्हणजे काय? मॉडिफिकेशन ऑफ द सस्टेन्शियल नेचर म्हणजे काय? जर आरक्षणात किंवा झोनमध्ये मोठे बदल करायचे असतील तर त्याला सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन म्हटलं जातं आणि ते कलम 22A मध्ये येतं. पुढं क्वेश्चन नंबर 17. The planning authority must submit the draft development plan to the state government within dash months from the its publication. Within option number C 12 months. Okay, the planning authority must submit the draft of development plan to the state government within 12 months. मसुदा प्रसिद्ध झाल्यावर काही हरकतींची सुनावणी झाल्यावर 1 वर्षाच्या आत तो सरकारकडे मंजुरीसाठी पाठवावा लागतो. पुढं क्वेश्चन नंबर 18. एव्हरी डेव्हलपमेंट प्लॅन मस्ट इन्क्लूड प्रपोजल फॉर वॉटर सप्लाय अँड ड्रेनेज. वाय? फॉर इन्शुरिंग पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन. नियोजित शहरात पाणी पुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था असणे हे आरोग्याच्या दृष्टीने अनिवार्य आहे म्हणून. क्वेश्चन नंबर 19. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन द डीपी प्रोसेस? डेव्हलपमेंट प्लॅनच्या प्रोसेसमधली पहिली स्टेप काय? बिल्डिंग हाऊसेस, कॅरिंग आउट अ सर्वे अँड लँड यूज मॅप. तर याचं राईट आन्सर आहे कॅरिंग आउट अ सर्वे अँड लँड यूज मॅप. विकास योजना बनवण्यापूर्वी सध्या जमिनीचा वापर कसा सुरू आहे याचा नकाशा तयार करणं ही पहिली पायरी आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. The development plan is a binding on which of the following? Only the government, only private citizens, both government and private individuals, only foreigners. त्याचा राईट आन्सर आहे बोथ गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स. मंजूर विकास आराखडा हा सरकारी विभाग आणि खाजगी विभाग अशा दोघांनाही बंधनकारक असतो. नेक्स्ट, आता आपण क्वेश्चन सेक्शन नंबर 3 पाहिला. ओके, आता आपण सेक्शन नंबर 3 पाहिला. आता चॅप्टर 4 काय आपल्याकडं? तर कंट्रोल ऑफ डेव्हलपमेंट. ठीक आहे, जी पण डेव्हलपमेंट झाली त्याच्यावर कंट्रोल कसं करायचं. ठीक आहे, सेक्शन नंबर 43 टू 58 पर्यंत हा सेक्शन आहे. ठीक आहे,
तर क्वेश्चन नंबर पहिला असा आहे याच्यामध्ये, आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ द इंटेन्शन टू प्रिपेअर अ प्लॅन नो पर्सन कॅन कॅरी आउट अ डेव्हलपमेंट विदाउट द परमिशन ऑफ द प्लॅनिंग ऑथॉरिटी. कलम 43 नुसार एकदा प्लॅन बनवण्याचा इरादा जाहीर झाला की जमिनीवर कोणतेही बांधकाम किंवा बदल करण्यासाठी प्लॅनिंग ऑथॉरिटीची, उदाहरणार्थ नगरपालिका किंवा महानगरपालिका, याची लेखी परवानगी घेणे अनिवार्य आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, चॅप्टर 4 बघतोय त्याच्यातला क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे, एनी पर्सन इंटेंडिंग टू कॅरी आउट डेव्हलपमेंट मस्ट अप्लाय फॉर द परमिशन अंडर विच सेक्शन. तर सेक्शन 44 नुसार त्याला परमिशन घेणं गरजेचं असतं. बांधकाम परवानगीसाठी अर्ज करण्याची तरतूद कलम 44 मध्ये दिली आहे. यासोबत जमिनीचे नकाशे आणि मालकी हक्काची कागदपत्रे जोडावी लागतात. पुढं क्वेश्चन नंबर 3 काय आहे, व्हॉट इज द डॉक्युमेंट कॉल्ड दॅट ऑफिशियली अलाउज यू टू स्टार्ट कन्स्ट्रक्शन. पोजेशन लेटर, कमेन्समेंट सर्टिफिकेट, सेल डीड और इलेक्ट्रिक बिल. त्याचं राईट ऑप्शन आहे कमेन्समेंट सर्टिफिकेट. कलम 45 नुसार नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम सुरू करण्याची परवानगी म्हणजेच कमेन्समेंट सर्टिफिकेट होय. ओके. क्वेश्चन नंबर 4, द प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट कम्युनिकेट इट्स डिसिजन ऑन अ डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन विथ हाऊ मेनी डेज. ऑप्शन सी 60 डेज. अर्ज मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत प्राधिकरणाने परवानगी द्यावी किंवा नाकारावी लागते. जर 60 दिवसात कळवले नाही तर डीम्ड परवानगी मानली जाऊ शकते. पुढं, फॉर हाऊ लॉंग इज द डेव्हलपमेंट परमिशन CC व्हॅलिड फ्रॉम द डेट ऑफ इश्यू. तर ऑप्शन बी 1 इयरपर्यंत व्हॅलिड राहते. बांधकामाची परवानगी सुरुवातीला 1 वर्षासाठी वैध असते. जर काम सुरू झाले नाही तर ती दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावी लागते आणि टोटल 4 वर्षापर्यंत ही व्हॅलिड असते. पुढं, अंडर सेक्शन 52 व्हॉट इज द पेनल्टी फॉर द कॅरिंग आउट डेव्हलपमेंट विदाउट परमिशन. ऑप्शन बी इम्प्रिझनमेंट अँड हेवी फाईन. अनधिकृत बांधकाम हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही तरतुदी कलम 52 मध्ये आहेत. पुढं, which section gives the power to the authority to serve a notice for a demolition and unauthorized work. राईट आन्सर आहे ऑप्शन बी सेक्शन 53. जर बांधकाम विनापरवाना असेल किंवा मंजूर नकाशाप्रमाणे नसेल तर कलम 53 नुसार ते बांधकाम पाडून टाकण्याची म्हणजे डिमॉलिश करण्यासाठी नोटीस बजावली जाते. पुढं, क्वेश्चन नंबर 9, इफ अ पर्सन कंटिन्यूज unauthorized development even after receiving a notice, the authority can prosecute the person and stop the work. सेक्शन 54 नुसार कलम 54 नुसार नोटीस मिळूनही काम सुरू ठेवल्यास पोलीस मदतीने काम थांबवण्याचे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. पुढं, what is the notice period usually given to the owner to remove unauthorized construction. ऑप्शन बी not less than 1 month. कलम 53 अंतर्गत नोटीस दिल्यावर मालकाला आपले म्हणणे मांडण्यासाठी किंवा बांधकाम काढण्यासाठी साधारणपणे 1 महिन्याचा वेळ दिला जातो. पुढं, कॅन अन ओनर अप्लाय फॉर अ रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथराइज्ड वर्क. ह्याचं ऑप्शन आहे बी यस बाय पेईंग द कंपाऊंडिंग फी. याची जी सेकंड अमेंडमेंट आपण बघितली होती 2017ची त्यानुसार कंपाऊंडिंग फी भरून आपण रेग्युलरायझेशनसाठी अप्लाय करू शकतो. पण ती प्रॉपर्टी 31 डिसेंबर 2015च्या अगोदरची हवी. ओके. जर अनधिकृत बांधकाम नियमांच्या चौकटीत बसत असेल तर दंड कंपाऊंडिंग फी भरून ते रेग्युलराइज करण्याची तरतूद आहे. पुढं, 11 हु इज द एक्झम्प्टेड फ्रॉम द टेकिंग डेव्हलपमेंट परमिशन फॉर ऑपरेशनल कन्स्ट्रक्शन्स. राईट आन्सर आहे सेंट्रल ऑर द स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स लाईक रेल्वे अँड पोर्ट्स. ओके. रेल्वे, लष्कर किंवा बंदरे यांसारख्या अत्यावश्यक सरकारी सेवांच्या ऑपरेशनल बांधकामांना स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीची गरज नसते कलम 58 नुसार. पुढं, सेक्शन 47 अलाउज अन ॲप्लिकंट
टू अपील अगेन्स्ट द रिफ्युजल ऑफ परमिशन टू. याचा राईट आन्सर आहे द स्टेट गव्हर्नमेंट. जर स्थानिक प्राधिकरणाने बांधकाम परवानगी नाकारली तर अर्जदार राज्य सरकारकडे कलम 47 नुसार दाद मागू शकतो. पुढं, लॅप्स ऑफ परमिशन occurs if the development is not started within. राईट आन्सर आहे द पिरियड स्पेसिफाईड इन द CC विदिन 1 year. जर दिलेल्या वेळात काम सुरू केले नाही तर नूतनीकरण केले नाही तर मिळालेली परवानगी म्हणजे लॅप्स रद्द होते. पुढं, व्हॉट इज द अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट. तर याचा राईट आन्सर आहे डेव्हलपमेंट विदाउट परमिशन, डेव्हलपमेंट अगेन्स्ट द सँक्शन प्लान, डेव्हलपमेंट आफ्टर द परमिशन हॅज एक्सपायर्ड, ऑल ऑफ द अबाव. परवानगी न घेणे, नकाशा बदलणे किंवा मुदत संपल्यावर काम करणे या सर्व गोष्टी अनधिकृत मानल्या जातात. पुढं, अंडर सेक्शन 56 द ऑथॉरिटी कॅन ऑर्डर द रिमूव्हल ऑफ अ स्ट्रक्चर इवन इफ इट वॉज ओरिजिनली ऑथराइज्ड इफ. याचा राईट आन्सर आहे इट इज अ नेसेसरी इन द इंटरेस्ट ऑफ द प्रॉपर्टी प्लॅनिंग. जनहित किंवा नियोजनासाठी आवश्यक असल्यास कलम 56 नुसार, कोणतं कलम? कलम 56 नुसार कायदेशीररित्या बांधलेली इमारतही नुकसान भरपाई देऊन पाडली जाऊ शकते. पुढं, आता आपण चॅप्टर 4 बघितला. आता चॅप्टर नंबर 5. चॅप्टर नंबर 5 काय म्हणतो आपला? टाउन प्लॅनिंग स्कीम. ज्या पण TPSच्या ज्या स्कीम आहेत त्या चॅप्टर नंबर 5 येतात आणि तो सेक्शन 59 पासून 112 पर्यंत व्हॅलिड आहे. पुढं, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ अ टाउन प्लॅनिंग स्कीम. TP स्कीमचा प्रायमरी पर्पज काय आहे? तर राईट आन्सर आहे टू कन्सॉलिडेट स्मॉल इरेग्युलर लँड प्लॉट्स अँड रिडिस्ट्रीब्यूट देम इन अ प्लॅन्ड मॅनर. म्हणजेच काय? TP स्कीमचा मुख्य उद्देश असा असतो की विखरलेले किंवा वेड्यावाकड्या आकाराचे लहान प्लॉट्स एकत्र करणे आणि त्यावर रस्ते, उद्याने देऊन सुसुडीत प्लॉट्स पुन्हा मालकांना देणे हा मेन उद्देश TP स्कीमचा असतो. पुढं, a planning authority can declare its intention to prepare a TP scheme under which section. तर याचा सेक्शन आहे सेक्शन 60. ओके, TP स्कीम तयार करण्याचा इरादा जाहीर करण्याची तरतूद कलम 60 मध्ये आहे. पुढं, व्हॉट इज द टाइम लिमिट फॉर द प्लॅनिंग ऑथॉरिटी टू प्रिपेअर अ ड्राफ्ट ऑफ TP स्कीम आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ द इंटेंट. तर याचा राईट आन्सर आहे 9 months. 9 महिन्याच्या आत ड्राफ्ट ऑफ द TP तयार करावा लागतो. कलम 61 नुसार इरादा जाहीर केल्यापासून 9 महिन्यांच्या आत मसुदा आराखडा म्हणजे ड्राफ्ट स्कीम तयार करावा लागतो. पुढं, अ ड्राफ्ट ऑफ TP स्कीम मस्ट कंटेन विच ऑफ द फॉलोइंग. तर याचा राईट आन्सर आहे प्रपोजल ऑफ द रोड, ड्रेनेज, लाइटिंग, रिझर्वेशन ऑफ द लँड फॉर पब्लिक पर्पज, इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द स्कीम. ठीक आहे, योजनेत रस्ते पाहिजेत, पाणी, वीज, मोकळ्या जागा आणि प्रकल्पांचा अंदाजित खर्च या सर्व बाबी असणे आवश्यक आहे. पुढं, अंडर सेक्शन 65 द प्लॅनिंग ऑथॉरिटी प्रोव्हाइड फॉर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द प्लॉट्स. व्हॉट डज दिस मीन. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी रिशेपिंग अँड द रिसाइजिंग प्लॉट्स टू मेक देम रेग्युलर अँड बिल्डेबल. जुन्या वेड्यावाकड्या जमिनीच्या तुकड्यांना नवीन आकार देऊन बांधकामासाठी योग्य बनवणे याला प्लॉटची पुनर्रचना म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. पुढं, हु इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट टू फायनलाइज द TP स्कीम आफ्टर ड्राफ्ट स्टेज. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी अन आर्बिट्रेटर. कलम 72 नुसार जमिनीचे वाटप आणि त्यावरील वादांचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार आर्बिट्रेटरची नियुक्ती करते. पुढं, व्हॉट इज द रोल ऑफ अन आर्बिट्रेटर इन अ TP स्कीम. तर ऑप्शन बी टू डिफाइन द फायनल बाउंड्रीज ऑफ द प्लॉट अँड डिटरमाइन द कम्पेन्सेशन ऑफ द इन्क्रीमेंट. म्हणजेच काय? लवाद हा प्रत्येक प्लॉटची अंतिम सीमा ठरवतो आणि योजनेमुळे जमिनीची किंमत वाढल्यास त्यावर इन्क्रीमेंट किती द्यायचा हे ठरवतो. पुढं, व्हॉट बेटरमेंट चार्ज ऑर इन्क्रीमेंट इन अ TP स्कीम. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी द इन्क्रीज इन अ लँड व्हॅल्यू ड्यू टू द इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइडेड बाय द स्कीम. जेव्हा सरकार रस्ते, वीज, पाणी देतं तेव्हा तुमच्या जमिनीची किंमत वाढते. या वाढलेल्या किमतीचा किती वाटा सरकारला द्यावा लागतो त्याला बेटरमेंट चार्ज असं म्हटलं जातं. पुढं,
कॅन अन ओनर अपील अगेन्स्ट द डिसिजन ऑफ द आर्बिट्रेटर? तर याचं राईट आन्सर आहे यस, टू द ट्रिब्युनल ऑफ अपील. जर लवादाचा निर्णय मान्य नसेल तर कलम 65 नुसार ट्रिब्युनल ऑफ अपील कडे दाद मागता येते. कलम 75 नुसार. कलम कोणतं? 75 नुसार. पुढं, वेन डज द टीपी स्कीम बिकम फायनल स्कीम? टीपी स्कीम फायनल स्कीम कधी बनली जाते? तर वेन स्टेट गव्हर्नमेंट सँक्शन्स इट अंडर सेक्शन 86. राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिल्यानंतरच टीपी स्कीम फायनल स्कीम मानली जाते. ती कायद्याचा भाग बनते. पुढं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ओरिजिनल प्लॉट अँड फायनल प्लॉट? तर याचं राईट आन्सर आहे ओरिजिनल प्लॉट इज बिफोर द स्कीम अँड फायनल प्लॉट इज आफ्टर द स्कीम. योजनेपूर्वीचा जो तुमचा प्लॉट होता तो ओरिजिनल प्लॉट, आणि योजनेनंतर जो पण रस्ते सोडून तुम्हाला मिळालेला सुटसुटीत तुकडा म्हणजे फायनल प्लॉट. पुढं, सेक्शन 110 नुसार सेक्शन 110 रिलेट टू द डिस्प्युटेड ओनरशिप. इफ द ओनरशिप ऑफ अ प्लॉट इज नॉट क्लिअर, व्हॉट हॅपन्स? त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, द आर्बिट्रेटर डिसाइड हू विल होल्ड ड्युरिंग द स्कीम प्रोसेस. होल्ड इट ड्युरिंग द स्कीम प्रोसेस म्हणजे जर एखाद्या जमिनीच्या मालकीचा वाद असेल तर लवाद ती जमीन योजनेत समाविष्ट करून तिचा ताबा कुणाकडे राहील हे ठरवतो. पुढं, इन अ टीपी स्कीम लँड रिक्वायर्ड फॉर पब्लिक पर्पजेस लाईक रोड इज जनरली, ती लँड कोणती असते? acquired by the deducting a certain percentage from the original plot. टीपी स्कीममध्ये रस्त्यांसाठी सर्वांच्या जमिनीतून काही टक्के भाग कपात केला जातो. यामुळे सरकारला जमीन खरेदी करावी लागत नाही. पुढं, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ द टीपी स्कीम टू अ लँड ओनर? याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ही गेट्स रेग्युलर शेप्ड प्लॉट विथ इन्फ्रास्ट्रक्चर. हिज प्लॉट व्हॅल्यू इन्क्रीज सिग्निफिकंटली. He doesn't need to go for separate land acquisition. मालकाला जरी कमी जमीन मिळाली तरी ती सुटसुटीत असते आणि तिथे रस्ते, वीज आणि सुविधा आल्यामुळे तिची किंमत वाढते. पुढं, अंडर विच सेक्शन कॅन अ सँक्शन्ड टीपी स्कीम बी व्हॅलिड ऑर चेंज्ड? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, सेक्शन 91 और 92. जर मंजूर योजनेत काही तांत्रिक बदल करायचे असेल तर कलम 91 किंवा 92 नुसार त्यात सुधारणा म्हणजे व्हेरिएशन केले जाऊ शकते. पुढं, आता आपण बघितलं चॅप्टर 5 बघितला. ठीक आहे, आता चॅप्टर 6 काय? न्यू टाउन्स. आपला चॅप्टर 5 काय होता? तर टीपी असतात, टाउन प्लॅनिंग स्कीम होता. जे छोटे टाउन, इरेग्युलर टाउन असतात त्याला प्लॅन शेपमध्ये तयार करणं, ते काय असतं? टाउन प्लॅनिंग स्कीमचं मुख्य उद्देश असतं. आता काय? न्यू टाउन्स. सेक्शन नंबर 6 काय आपल्याकडं? न्यू म्हणजे चॅप्टर नंबर 6 काय आपल्याकडं? न्यू टाउन्स. आणि तो सेक्शन 113 पासून 124 पर्यंत व्हॅलिड असतो. हा एक छोटा चॅप्टर आहे. ओके. हू हॅज द पॉवर टू डिझायनेट एनी एरिया ॲज अ साईट फॉर अ न्यू टाउन? तर याचा राईट आन्सर आहे द स्टेट गव्हर्नमेंट. कलम 113 नुसार एखाद्या क्षेत्राचा विकास नवीन शहर म्हणून करणे गरजेचं आहे असे वाटल्यास राज्य सरकार तशी अधिसूचना काढू शकतं. पुढं, फॉर द पर्पज ऑफ द डेव्हलपिंग अ न्यू टाउन द स्टेट गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूट्स अ न्यू टाउन ऑथॉरिटी म्हणजे NTDA म्हणजे काय? न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीची स्थापना करतं. पुढं, नवीन शहराच्या नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी उदाहरणार्थ सिडको मुंबई नवी मुंबईसाठी ची स्थापना केली जाते. पुढं, विच फेमस ऑथॉरिटी इन महाराष्ट्र वॉज कॉन्स्टिट्यूटेड ॲज अ न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी? तर याचं राईट आन्सर आहे बी, सिडकोची स्थापना झाली कशासाठी? नवी मुंबईसाठी. नवी मुंबई हे शहर वसवण्यासाठी सिडकोची स्थापना याच चॅप्टरमधील तरतुदीनुसार करण्यात आली होती. पुढं, अंडर सेक्शन 113A द स्टेट गव्हर्नमेंट कॅन अपॉइंट अन एक्झिस्टिंग डॅश डॅश ॲज अ स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी फॉर अ न्यू टाउन. तर एक्झिस्टिंग लोकल ऑथॉरिटी ऑर द गव्हर्नमेंट कंपनी. सरकार एखाद्या सरकारी कंपनीला उदाहरणार्थ सिडको किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला नवीन शहराचे काम सोपवू शकते. पुढं, नेक्स्ट, क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ अ न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी? तर याचा राईट आन्सर आहे टू अक्वायर
होल्ड, मॅनेज अँड डिस्पोज द लँड अँड प्रॉपर्टी. जमिनीचे संपादन करणे, तिचे व्यवस्थापन करणे आणि शहराच्या नियोजनानुसार ती विकणे किंवा भाड्याने देणे ही या प्राधिकरणाची मुख्य कामे आहेत. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. एव्हरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मस्ट प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन फॉर द न्यू टाउन अंडर विच सेक्शन. तर सेक्शन 114 नुसार डेव्हलपमेंट, नवीन टाउनसाठी डेव्हलपमेंट प्लॅन बनवणं गरजेचं असतं. नवीन शहरासाठी सुद्धा स्वतंत्र विकास आराखडा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं बंधनकारक असते. पुढं हू प्रोव्हाइड द इनिशियल फायनान्स फॉर द न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तर याचा राईट आन्सर आहे द स्टेट गव्हर्नमेंट हा इनिशियल फायनान्स प्रोव्हाइड करतं. कलम 121 नुसार राज्य सरकार नवीन शहराच्या कामासाठी सुरुवातीचा निधी, कर्ज किंवा अग्रिम रक्कम म्हणून देते. पुढं when the state government is satisfied that the purpose of the new town is substantially achieved, it can dissolve the development authority. सेक्शन 123 नुसार जेव्हा नवीन शहराचा विकास पूर्ण होतो तेव्हा कलम 123 नुसार सरकार ते प्राधिकरण बरखास्त करून शहराचे व्यवस्थापन स्थानिक नगरपालिकेकडे सोपवू शकते. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. कॅन द डेव्हलपमेंट ऑथॉरिटी प्रोव्हाइड इसेन्शियल सर्व्हिसेस लाईक वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी इन द न्यू टाउन्स. तर याचा राईट आन्सर आहे यस. इट इज देअर ड्युटी टू प्रोव्हाइड सिव्हिक अमेनिटीज. रस्ते, पाणी, सांडपाणी आणि वीज यांसारख्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही प्राधिकरणाची जबाबदारी असते. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द लीगल स्टेटस ऑफ द न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. त्याचं राईट आन्सर आहे बी. इट इज अ बॉडी कॉर्पोरेट, म्हणजे ही एक वैधानिक संस्था आहे. हे एक स्वायत्त आणि वैधानिक मंडळ असते ज्याला स्वतःचे कायदेशीर अस्तित्व असते. नेक्स्ट पुढं आता चॅप्टर आपण 6 बघितला. आता चॅप्टर 7 लँड एक्विजिशन, सेक्शन नंबर 125 to 129. याच्यामध्ये 4च सेक्शन आहेत, 4च कलम आहेत चॅप्टर नंबर 7 मध्ये लँड एक्विजिशन मध्ये. ठीक आहे. क्वेश्चन पहिला काय आहे. लँड रिक्वायर्ड फॉर एनी पब्लिक पर्पज इन अ प्लॅन ऑर अ स्कीम इज डीम्ड टू बी नीडेड फॉर अ पब्लिक पर्पज अंडर विच ॲक्ट. त्याचं राईट आन्सर आहे आन्सर बी. राईट टू फेअर कम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन अ लँड एक्विजिशन ॲक्ट. एक MRTP कायद्याअंतर्गत आरक्षित केलेली जमीन ही सार्वजनिक प्रयोजनासाठी असल्याचे मानले जाते आणि तिचे संपादन भूसंपादन कायद्यानुसार केले जाते. पुढं सेक्शन 126 डील्स विथ द ॲक्विजिशन ऑफ लँड. व्हॉट आर द वेज टू ॲक्वायर लँड. याचा राईट आन्सर आहे बाय ॲग्रीमेंट करून किंवा बाय ग्रांटिंग फ्लोअर स्पेस FSI और TDR, बाय कंपल्शन ॲक्विजिशन थ्रू द स्टेट गव्हर्नमेंट. ऑल ऑफ द अबव याचा राईट ऑप्शन आहे. सरकार जमीन ताब्यात घेण्यासाठी पैसे देऊ शकते किंवा त्याऐवजी वाढीव FSI किंवा TDR देऊ शकते आणि हे जर पॉसिबल नसेल तर कंपल्सरी म्हणजे सक्तीने जमीन बळकावू शकते. पुढं व्हॉट इज द TDR इन अ लँड ॲक्विजिशन. तर TDRचा लँड ॲक्विजिशनमध्ये फुल फॉर्म काय आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. जेव्हा तुमची जमीन रस्त्यासाठी जाते तेव्हा सरकार तुम्हाला तुमच्या जमिनीच्या बदल्यात दुसऱ्या ठिकाणी बांधकाम करण्याचे अधिकार देते. त्याला TDR म्हटलं जातं. पुढं if the planning authority does not acquire the reserved land within 10 years, the owner can serve as purchase notice under section 127. जर 10 वर्षात तुमच्या जमिनीचा ताबा घेतला नाही तर तुम्ही सरकारला खरेदी नोटीस देऊ शकता. त्यानंतर 24 महिन्यात पाऊल न उचलल्यास तुमचे आरक्षण रद्द होऊ शकते. पुढं वन्स अ परचेस नोटीस इज सर्व्ड अँड कन्फर्म्ड द ऑथॉरिटी मस्ट ॲक्वायर द लँड विदिन 24 months 2 years. कलम 127 नुसार खरेदी नोटीस दिल्यावर सरकारला जमीन ताब्यात घेण्यासाठी 24 महिन्यांचा अवधी दिला जातो. पुढं आता सेक्शन आपण चॅप्टर नंबर 7 बघितलं. आता चॅप्टर नंबर 8 काय. फायनान्स, ऑडिट आणि अकाउंट. तर हे 130 पासून 134 पर्यंत यात कलम आहेत. ठीक आहे. यातला पहिला क्वेश्चन काय आहे. एव्हरी प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट मेंटेन अ सेपरेट फंड कॉल्ड द. त्याला काय म्हटलं जातं. प्लॅनिंग ऑथॉरिटी फंड. कलम 130 नुसार नियोजन प्राधिकरणाला आपल्या उत्पन्नासाठी आणि खर्चासाठी एक स्वतंत्र नियोजन प्राधिकरण निधी ठेवावा लागतो. पुढं द फंड्स ऑफ अ प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन बी यूज्ड फॉर. हे कशासाठी यूज केले जातात तर सॅलरीज ऑफ द स्टाफ,
implementation of a development plans and the town planning scheme, then the repayment of the loans taken for the planning, all of the above. हे कशासाठी घेतलं तर या निधीचा वापर कर्मचाऱ्यांचे पगार, शहराचा विकास आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जातो. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅड द ऑथॉरिटी टू ऑडिट द अकाउंट्स ऑफ द प्लॅनिंग ऑथॉरिटी. ठीक आहे, याचा राईट आन्सर आहे द ऑडिटर अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. सरकार नियुक्त ऑडिटर मार्फत दरवर्षी हिशोबाची तपासणी ऑडिट केली जाते, जेणेकरून पारदर्शकता राहील. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन अ प्लॅनिंग ऑथॉरिटी बॉरो मनी फ्रॉम द मार्केट फॉर अ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, यस, विदिन द प्रिव्हियस सँक्शन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. कलम 131 नुसार मोठ्या प्रकल्पांसाठी सरकारची परवानगी घेऊन प्राधिकरण अर्ज काढू शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता हे पाहिलं आपण चॅप्टर नंबर 8. आता चॅप्टर शेवटचा, त्याच्यामध्ये सेक्शन नंबर 135 to 165 येतात. चॅप्टर नंबर काय आहे, चॅप्टर नंबर 9. ठीक आहे, यातला पहिला क्वेश्चन काय आहे, विच सेक्शन गिव्स द स्टेट गव्हर्नमेंट द पॉवर ऑफ कंट्रोल ओव्हर प्लॅनिंग ऑथॉरिटीज. तर कोणत्या सेक्शननुसार, तर सेक्शन आहे 154. ठीक आहे, एक कलम 154 हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यानुसार राज्य सरकार कोणत्याही नियोजन प्राधिकरणाला आदेश किंवा दिशानिर्देश देऊ शकते, जे त्यांना पाळावेच लागतात. पुढे, इफ अ प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल्स टू परफॉर्म इट्स ड्युटीज, द स्टेट गव्हर्नमेंट कॅन अपॉइंट अन ऑफिसर टू परफॉर्म देम ॲट द ऑथॉरिटी एक्सपेन्स. दिस इज अंडर. तर हे सेक्शन 160 नुसार येतं. जर एखाद्या नगरपालिकेने काम नीट केले नाही तर सरकार स्वतःचा अधिकारी नियुक्त करून त्यांच्या खर्चाने ते कलम घेऊ शकते. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनी नोटीस और ऑर्डर सर्व्ड अंडर दिस ऍक्ट मस्ट बी साइन्ड बाय द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और अनऑथराइज्ड ऑफिसर. सर्व कायदेशीर नोटिसांवर सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे अनिवार्य असते. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, इज अ प्लॅनिंग ऑफिसर कन्सिडर्ड ॲज अ पब्लिक सर्वंट विदिन द मिनिंग ऑफ द इंडियन पेनल कोड. तर याचा राईट आन्सर आहे यस, ॲज पर सेक्शन 163. या कायद्याअंतर्गत काम करणारे सर्व अधिकारी लोकसेवक मानले जातात, ज्यामुळे त्यांना सरकारी कामात संरक्षण मिळते. पुढे, नो सिव्हिल कोर्ट शॅल हॅव ज्युरिडिक्शन टू entertain any suit in respect of. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, एनी मॅटर विच द स्टेट गव्हर्नमेंट और ऑथॉरिटी इज empowered टू डिसाइड अंडर दिस ॲक्ट. कलम 149 नुसार प्राधिकरणाने घेतलेल्या नियोजन विषयक निर्णयावर दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टवर दाद मागवण्यावर निर्बंध आहे, जेणेकरून विकासाची कामे थांबू नयेत. पुढे, व्हॉट इज द राईट ऑफ एंट्री. प्रवेशाचा अधिकार अंडर सेक्शन 153 नुसार राईट ऑफ एंट्री काय आहे, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, ऑथराइज्ड ऑफिसर कॅन एंटर एनी लँड बिल्डिंग फॉर अ सर्वे ऑर इन्स्पेक्शन आफ्टर गिव्हिंग नोटीस. सर्वेक्षणासाठी किंवा बांधकामाची पाहणी करण्यासाठी अधिकारी सूर्योदय ते सूर्यास्त या काळात नोटीस देऊन प्रवेश करू शकतात. पुढे, the state government has the power to make rules for carrying out the purposes of this act under section 158. कायद्याची अंमलबजावणी कशी करावी याचे नियम बनवण्याचा अधिकार राज्य सरकारला कलम 158 नुसार आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, डेव्हलपमेंट चार्ज इज लेव्हिड ऑन द ओनर फॉर चार्ज ऑफ यूज ऑफ लँड फॉर कॅरिंग आउट डेव्हलपमेंट. जेव्हा तुम्ही जमिनीवर बांधकाम करता किंवा वापर बदलता तेव्हा सरकारला डेव्हलपमेंट चार्ज म्हणजे विकास शुल्क भरावा लागतो, कलम 124A अंतर्गत. पुढे, इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट बिटवीन MRTP ॲक्ट अँड एनी अदर लोकल लॉ विच ॲक्ट इज जनरली प्रिवेल्स. सेक्शन नंबर ऑप्शन नंबर बी, द MRTP ॲक्ट 1966. नियोजनाच्या बाबतीत MRTP हा कायदा सर्वोच्च मानला जातो. नेक्स्ट, what happens if a person obstruct an officer in his duty under this act. त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, ही इज लायबल फॉर द पनिशमेंट फाईन अंडर सेक्शन ऑफ 162. सरकारी कामात अडथळा आणल्यास दंडाची आणि शिक्षेची तरतूद सेक्शन नंबर 162 नुसार केली जाते. पुढे,
फायनल प्लॉट इन अ टीपी स्कीम बिलॉंग्स टू, तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, द ओरिजिनल ओनर आफ्टर रिकॉन्स्टिट्यूशन अँड द ॲडजस्टमेंट. सर्व कपाती आणि सुधारणांनंतर शिल्लक राहिलेला अंतिम प्लॉट मालकाला परत दिला जातो. पुढं तर हे होतं आपले MMRDA साठी MRTP ॲक्टचे 9 सेक्शन, MRTP ॲक्टचे 9 सेक्शन आणि त्यामधील जे पण इम्पॉर्टंट कलम आहेत ते आपण या ॲक्टमध्ये पाहिली. यामध्ये जे 9 चॅप्टर होते त्यातले चॅप्टर वाईज आपण इम्पॉर्टंट MCQ पाहिलेले आहेत. अराउंड 120 MCQ आपण या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण या ॲक्ट MRTP ॲक्ट रिगार्डिंग जी पण इम्पॉर्टंट थेरी होती ती आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी एकदा प्रिव्हियस लेक्चर पाहून हे MCQ अटेम्प्ट करावे. याच्यामध्ये आपण चॅप्टर वाईज 120 MCQ घेतलेले आहेत. ठीक आहे. आता जाता जाता एक शॉर्ट रिव्हिजन घेऊ. तर MRTPमध्ये टोटल किती आहेत? MRTP ॲक्ट आहे 1966चा. ठीक आहे, 1966चा आहे. तो लागू झाला 11 जानेवारी 1966ला लागू झाला. 11 जानेवारी 1967ला लागू झाला. याच्यामध्ये काय आहेत? याच्यामध्ये 165 कलम आहेत, 9 चॅप्टर आहेत, 2 शेड्यूल आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये ज्या पण अमेंडमेंट झाल्या होत्या त्या आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या ज्या इम्पॉर्टंट संस्था आहेत या रिगार्डिंग ते पण आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. तर लेक्चर कसं वाटलं मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटू अशाच इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.